नमस्कार. आपल्या देशामध्ये दूरचित्रवाणी वाहिन्यांचा मोठ्या प्रमाणाने झपाट्याने विस्तार होत आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रोडक्शन आहे, दिग्दर्शन आहे, अँकरिंग आहे, सूत्रसंचालन आहे, निवेदन आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीला वाव आहे. आणि या संदर्भामध्ये गेली अनेक वर्ष जी व्यक्ती ॲक्टिव्ह जर्नलिझम, ज्याला ब्रॉडकास्टिंग जर्नलिझम असं म्हणता येईल, त्या याच्यामध्ये काम करत आहे ते डॉक्टर केशव साठे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर साठे. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. हे जे दूरचित्रवाणी वाहिन्यांचा विस्तार होत आहे त्यामध्ये अनेक वेळा असं जाणवतं की बेसिक म्हणजे ज्याला सायंटिफिक एज्युकेशन जे म्हणतात ते घेऊन या फील्डमध्ये आलेली व्यक्ती खूप कमी सापडतात. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही आहे. तर या संदर्भात सुरुवातीला आपण काय सांगाल? मुळामध्ये ब्रॉडकास्ट जर्नलिझम हा गेले 5-7 वर्ष खूप असा महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणून पाहतोय. कारण बरीच चॅनल्स आता येऊन घातले आहेत. मराठीमध्ये सुद्धा बऱ्याचशा वाहिन्या, वृत्तवाहिन्या आलेल्या आहेत. त्यामुळे होतं काय की पूर्वी असं होतं की हँड ऑन एक्सपिरियन्स एखाद्याने घेतला की तो हळूहळू पाण्यात पडल्यावर माणूस कसा आपोआप पोहायला लागतो तशा पद्धतीची विचारधारा होती. पण आता स्पर्धा जर असेल तर त्या स्पर्धेमध्ये तो विद्यार्थी, त्याला ते सगळं माहिती असलं पाहिजे. त्याला मुळात ब्रॉडकास्ट जर्नलिझम काय हे माहिती असायला हवं. त्याला अँकरिंग म्हणजे काय कळायला हवं. त्याला पीस टू कॅमेरा म्हणजे काय कळायला हवं. त्याचं भाषेवर प्रभुत्व पाहिजे. म्हणजे या सगळ्या पद्धतीनं उत्तम पद्धतीनं शिकून जर तो आला तर मला वाटतं तो अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं काम करू शकेल. आणि भरपूर वाहिनी आता येत आहेत. त्यामुळं या पद्धतीचं शिक्षण हे विद्यापीठ पातळीवर निश्चितपणे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही विद्यापीठाचा उल्लेख केला म्हणून मला विचारावं असं वाटतंय की अनेक मान्यवर विद्यापीठ आहेत की जे स्वतः पण अशा पद्धतीचे कोर्सेस चालवतात आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स पण आहेत, ते पण हे कोर्सेस चालवतात. पण दुर्दैवानं असं म्हणता येईल की त्या ठिकाणी ब्रॉडकास्टिंग जर्नलिझमसाठी जे प्रात्यक्षिकांसाठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे ते नाहीये. त्याविषयी आपला काय अभ्यास सांगतोय? अगदी बरोबर आहे. म्हणजे मी सुद्धा याचा स्टुडंट आहे. मी जेव्हा 1980 मध्ये याचा विद्यार्थी होतो, ब्रॉडकास्ट जर्नलिझम हा माझा विषय होता. पण मुळात ब्रॉडकास्ट जर्नलिझम शिकायचं असेल, जसं तुम्हाला साधा वृत्तपत्रामध्ये काम करायचं असेल तर तुमच्याकडे कागद, पेन आणि छान एक विचक्षण बुद्धी आणि एक ही तुमच्याकडे जर एक सर्वसमावेशक दृष्टी असली की हे चालू शकतं. पण ब्रॉडकास्ट जर्नलिझममध्ये तुम्हाला इक्विपमेंट शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला कॅमेरा पाहिजे, तुम्हाला मायक्रोफोन पाहिजे, तुम्हाला एडिटिंगच्या निदान मिनिमम सुविधा पाहिजेत. आणि या सुविधा जोपर्यंत आपल्याला मिळणार नाहीत तोपर्यंत आपण ब्रॉडकास्ट जर्नलिझममधला विद्यार्थी तयार केला असं म्हणू शकत नाही. त्यामुळे होतं काय की फक्त अकॅडमिक पुस्तकामधलं जेवढं शिक्षण आहे तेवढंच तो घेतो आणि तो पुढे जातो. त्यामुळे विद्यापीठ पातळीवर यासाठी वेगळी तरतूदही असायला हवं की एक अद्ययावत स्टुडिओ त्यांना पाहिजे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशन करता येण्याची संधी दिली पाहिजे. काही विद्यापीठांनी तर छोटी ओबी व्हॅन वगैरे सुद्धा घ्यायला हरकत नाही. आता मुंबई विद्यापीठाला आत्ताच बजेटमध्ये 50 कोटी रुपये जाहीर झालेले आहेत. तर अशा मोठमोठ्या विद्यापीठांनी याचा निश्चितपणे या इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं. आता एज्युसॅटसाठी पण आपण एक नवीन सॅटेलाइट लॉन्च केलेलं आहे. तर ते कधी कार्यान्वित होईल आणि त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर लागणार आहे. तर त्याविषयी पण काय आपण सांगाल? मुळात एज्युसॅट हे सर्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे टेलिव्हिजनमध्ये काम करणारे आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांचं एक फार मोठं स्वप्न आहे की हे अत्यंत बहुआयामी अशा पद्धतीचा एज्युसॅट आहे. आता असं आहे की टेलिव्हिजनवरनं शिक्षण, आकाशवाणीवरनं शिक्षण याच्या पलीकडे आता आपण जातोय. आता त्याच्या जोडीला आलाय कम्प्युटर. आता कम्प्युटरशिवाय आपल्याला वेगवेगळ्या कॉम्प्युटरमधनं एक तर टेलिव्हिजनचे प्रोग्राम तुम्ही बघू शकता, कॉम्प्युटरमधनं डाउनलोड करून घेऊ शकता, टेलिकॉन्फरन्सिंग करू शकता, फोन इन प्रोग्राम करू शकता, लाईव्ह प्रोग्राम, इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम करू शकता. त्यामुळे असं बहुआयामी पद्धतीचं माध्यम आपल्यासमोर आलेलं आहे. त्यामुळं त्यासाठी आवश्यक असणारी स्किल्स हे खूप लागणार आहेत. म्हणजे आज आमच्याकडं जेव्हा मी बालचित्रवाणीला निर्माता म्हणून काम करतो गेली 18-19 वर्ष, तर आम्ही ब्रॉडकास्ट मोडमध्ये काम करतो, कार्यक्रम तयार करतो आणि दाखवतो. आता असं होणार नाहीये. आता मी तज्ज्ञांना थेट बोलू शकेन, काही विद्यार्थी त्यात सहभागी होऊ शकतील, काही शिक्षक सहभागी होऊ शकतील आणि या सर्व शिक्षकांना आपल्याला ट्रेन करावं लागेल. कारण हे माध्यम त्यांच्यासाठी तसं नवीन आहे. त्याच्यासाठी जो कंटेंट लागणार आहे तो कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित करावा लागणार आहे. ते मोठं आव्हान आहे. पण मला वाटतं की निश्चितपणे जर सर्व शिक्षकांनी, सर्व शिक्षणप्रेमींनी आणि शासन स्तरावर याच्याकडे जर सकारात्मक दृष्टीनं बघितलं तर आपण एज्युसॅट हे अत्यंत यशस्वीपणे
आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी करू आता तुमच्या बोलण्यात एक मुद्दा आला होता तो कंटेंटचा. हो, हो, हो. अनेक आपल्या दूरचित्रवाणीचे कार्यक्रम, मालिका असतील किंवा न्यूज बेस्ड प्रोग्राम असतील, कुठल्याही स्वरूपाचे कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये अनेकदा कंटेंटवरती अजिबात भर दिलेला नसतो. ते लक्षात येतं. इव्हन स्क्रिप्टिंगच्या बाबतीत जाणवतं की एखादी स्क्रिप्ट ही एखाद्या दैनिकात लेख छापावा अशा पद्धतीनं दूरचित्रवाणी वाहिन्या दाखवतात. म्हणजे शब्द बंबाळ ज्याला म्हणता येईल असं असतं. तर ह्याचं अजून भानच दूरचित्रवाणी वाहिन्यांना आलं नाही की काय असं वाटतंय. तुमचा अभ्यास काय सांगतो? तुम्ही म्हणताय त्याच्याशी मी खूप मोठ्या प्रमाणात सहमत आहे. आपल्याकडे काय होतं की आपल्याकडची जी कम्युनिकेशन थिअरी आहे ती हीच मुळात संभाषणाची, भाषेची, बोलण्याची आहे, कथाकथनाची आहे. त्यामुळं गोष्टी सांगणं, शब्द लिहिणं याच्यावरच आपले पटकथा लेखक जास्तीत जास्त भर देतात. पण मुळात जेव्हा आपण स्क्रिप्ट म्हणतो, व्हिज्युअल स्क्रिप्ट म्हणतो की ज्यामध्ये ऑडिओ आणि व्हिज्युअल या दोन्ही साधनांना तेवढंच महत्त्व आहे, तेव्हा त्यांनी व्हिज्युअलायझेशनची जी शक्ती आहे ती फार कमी प्रमाणात वापरतात असं मला वाटतं. काही वेळेला आपल्याला असं ऐकायला मिळतं, जे सिटकॉम ज्या चालू आहेत, रोज मालिकांची रोज चालू आहेत आणि वर्षानुवर्ष चालू आहेत, की सेटवर ते हे लिहित आहेत. सेटवर मी स्क्रिप्ट लिहिलं तर मला त्याचं आश्चर्य वाटतं की हा खरं म्हणजे खूप विचारपूर्वक, अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. व्हिज्युअलायझेशन करणं, ब्रेनस्टॉर्मिंग करणं, व्हिज्युअल थिंकिंग आपण आधी करायला पाहिजे आणि मग त्याला शब्दांची जोड द्यायला पाहिजे. पण आपल्याकडे नेमकं उलटं होतं आणि त्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रशिक्षणाची गरज आहे. आपल्याकडे खूप चांगलं टॅलेंट आहे. त्यांना आपण जर चांगल्या पद्धतीनं जर ग्रूम केलं तर उत्तम व्हिज्युअली रीच आणि मग तुमचा TRPचा गोंधळ, मग या वाहिनीला इतर वाहिन्यांना खूप TRP मिळतोय, खूप कार्यक्रम आहेत असं होणार नाही. आपण खूप चांगल्या कलात्मक आणि अत्यंत दर्जेदार मालिका तयार करू शकतो असं वाटतं. कलात्मकता आणि दर्जेदार हा उल्लेख जो तुम्ही केला, मुळात असा आहे की इतक्या ज्या दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत त्याची खरोखर प्रेक्षकांना आवश्यकता आहे का हो? नाही, प्रेक्षकांना आवश्यकता आहे का म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण ग्लोबल मार्केट ॲक्सेप्ट केलेलं आहे, जागतिक स्तरावर आपण एखादं मार्केट ॲक्सेप्ट केलेलं आहे, तेव्हा त्यामध्ये ज्या गोष्टी जे प्रवाह येतील ते आपल्याला घेणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की जवळजवळ आता 80 ते 85 चॅनल्स आहेत. म्हणजे अध्यात्माच्या चॅनलपासून, व्यायामाच्या चॅनलपासून, टेलिशॉपिंगसारखे सगळे चॅनल्स आहेत. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि ज्या अर्थी ते चालू आहेत त्या अर्थी त्यांचं अर्थकारण जमून येतं आणि म्हणून ते चालू आहेत. पण काही चॅनल्स हे कलात्मक रीतीनं कार्यक्रम न केल्यामुळं किंवा ज्या पद्धतीचा प्रोफेशनलिझम त्यात दाखवला नसल्यामुळं बंद पडल्याची उदाहरणं तुम्ही पाहिलीत. काही चॅनल्स बंदही पडलेत. त्यामुळे अत्यंत प्रोफेशनल लेवलवर मला वाटतं ही चॅनल्स. मधल्या काळात आमच्याकडे एक तज्ज्ञ आले होते या क्षेत्रातले. ते असं म्हणाले होते मुलाखती दरम्यान की येत्या 4-5 वर्षात अनेक चॅनल्स बंद पडतील कारण त्यांना ती इकॉनॉमीच जमणार नाही. पण हे खरं आहे का? असं होऊ शकेल का? मुळात इकॉनॉमी न जमण्याची शक्यता खूप दाट आहे. कारण असं आहे की एका विशिष्ट मार्केटमधला किती चॅनल्स काढून घेतात. आता तुम्ही तर बघताच की कटथ्रोट कॉम्पिटिशन न्यूज चॅनलमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज तक एकदम फास्ट पोचायचं, असं पोचायचं, अशा पद्धतीनं लोक हे बघतायत. पण ज्यांच्याकडं खरंच चांगला कंटेंट आहे, तो तुम्ही तावून सुलाखून बघताय, तो जर दिला गेला तर निश्चितपणे ते चॅनल चालतील. पण जर लक्ष दिलं नाही, कारण हे नुसतं बिझनेस नाहीये, हा आर्टचा बिझनेस आहे, यात क्रिएटिव्हिटी आहे आणि याचं कॉम्बिनेशन जर चांगल्या पद्धतीनं चाललं नाही तर मला वाटतं की या तज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत अगदी योग्य आहे. खूप चॅनल्स बंद पडण्याची शक्यता आहे. जाहिरातींच्या बाबतीत बोलायचं झालं तर जाहिरात ही सुद्धा एक क्रिएटिव्ह आर्ट आहे. तर त्या बाबतीत पण तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता. तर एकंदर कशा पद्धतीनं म्हणजे विद्यार्थ्यांचा फीडबॅक कसा असतो आणि तुम्ही नेमकं काय मार्गदर्शन करता त्यांना? तुम्हाला हे माहीत असेल की आपल्या इंडस्ट्रीमध्ये सिनेमाच्या खालोखाल ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीचं सगळा रेव्हेन्यू आणि इन्कम आणि असं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि या जाहिराती खूप उत्तम चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनल कंपन्यांकडून बनवल्या जातात. पण आपल्याकडच्या मुलांनी त्यात जास्त प्रमाणात यावं अशी तरी अजून तरी काही मला दिसत नाही की खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. याचं कारण काय तर ते बिचकतात की हे ग्लॅमरस वर्ड आहे. निश्चितपणे आहे, पण या ग्लॅमरस वर्डमध्ये तुम्ही जर क्रिएटिव्ह असाल, तुम्हाला शब्दांचं सामर्थ्य माहीत असेल, त्या शब्दांच्या बरोबर येणाऱ्या दृश्याचं सामर्थ्य माहीत असेल, ते तुम्ही लॉजिकली मांडू शकत असाल तर अत्यंत चांगल्या पद्धतीचे जाहिरात लिहिणारे, जाहिरात तयार करणारे आपण तयार करू शकतो. त्यासाठी मी वेगवेगळे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन, क्रिएटिव्हिटी सेशन्स, नंतर स्टोरी बोर्ड जे असतात ते कशा पद्धतीनं बनवायचे, व्हिज्युअलचं थिंकिंग एकापासून दुसऱ्याकडं, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडं कशा पद्धतीनं करायचं, त्याला अत्यंत चपखल वाटेल अशा पद्धतीनं कॉपी कशी लिहायची, हे खूप. आणि यामध्ये इतका लोकांना संधी आहे उपलब्ध विद्यार्थ्यांना की मला तर वाटतं की एखाद्याने ॲडव्हर्टायझिंग हा एक वेगळा ॲडव्हर्टायझिंग, टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग और इलेक्ट्रॉनिक मीडिया ॲडव्हर्टायझिंग असा सुद्धा एखादा विषय विद्यापीठ याच्यावर
पूर्णपणे होऊ शकतो. ॲडव्हर्टायझिंग आणि PR एकत्र करतात काही वेळेला. तर टेलिव्हिजन ॲडव्हर्टाइजमेंट तयार करणारी संस्था अशा पद्धतीने खूप मोठ्या अशा चांगल्या संस्था कुठे आहेत तर काय सांगता येईल विद्यार्थ्यांना गायडन्स घ्यायचा असेल तर? बेसिकली अनेक विद्यापीठांमध्ये जाहिरात हा विषय शिकवला जातोच, परंतु जाहिरातीचं तंत्र शुद्ध शिक्षण देणार जाहिरातीसाठीची वेगळी संस्था नाही आहे. हे माझ्या तर डोक्यात असं आहे की मॅनेजमेंटमध्ये टेलिव्हिजन मार्केटिंग, कारण मार्केटिंगचं ते एक अंग आहे, ॲडव्हर्टायझिंग एक पार्ट आहे, त्यामुळे तो मार्केटिंगचा भाग म्हणून शिकवला जातो. पण ॲडव्हर्टायझिंगला पूर्णपणे वाहिलेलं की तो एक 2-3 वर्षाचा मोठा कोर्सही होऊ शकतो आणि त्या कोर्समध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीची जाहिरात लिहून चांगल्या पद्धतीनं जाहिरात तयार करणं या वेगवेगळ्या त्या माध्यमामध्ये तज्ञ होऊ शकतात. पण असा तरी पूर्ण वेळ असणारा तरी आपल्या भागात तरी असा नाही. तुम्ही पटकथा लेखनाबाबतीत पण अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत, तर तिथं जे सहभागी झालेले व्यक्ती आहेत त्यांचा रिस्पॉन्स आणि नेमकं त्याच्यामध्ये पण तुम्ही काय शिकवलं हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण लेखनाकडं आणि पटकथा लेखन याच्यामध्ये फारसा फरक करत नाही. म्हणजे मला लिहिता येत आहे तर मी पटकथा लिहितो अशा पद्धतीचं सर्वसाधारण समज असतो. पण आम्ही जेव्हा शिक्षकांना घेऊन म्हणजे बालचित्रवाणी माध्यमातून आम्ही खूप पटकथा लेखन शिबिरं घेतली, कार्यशाळा घेतल्या, 10-10 दिवसाचे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले आणि ते फक्त पुण्यात बसून नाही घेतले, आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन घेतले. कारण मग त्या भागातले शिक्षक तिथे येऊ शकतात, त्या वातावरणामधली काही स्क्रिप्ट त्यांना आम्ही लिहायला सांगितली. आणि शिक्षकांनी स्क्रिप्ट लिहिण्याचा फायदा असा असतो की त्यांना शिकवण्याचं अंग असतं, काय नेमकं सांगितलं पाहिजे माहीत असतं, त्यांना टीचिंग थिअरी माहीत असते आणि त्यांना जर हे लेखनाचं तंत्र जर दिलं तर एक उत्तम पद्धतीचं स्क्रिप्ट ते आम्हाला देऊ शकतात. त्यामुळं मला मिळालेला प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात चांगला होता आणि त्यामुळं जो कंटेंट आता आपल्याला लागणार आहे एज्युसाईटसाठी सुद्धा किंवा कुठल्यासाठी, तेव्हा शिक्षक हा चांगला स्क्रिप्ट रायटर जर झाला, निदान त्याला मिनिमम गोष्टी या स्क्रिप्टमध्ये ह्या गोष्टी पाहिजेत एवढं जरी त्याला कळालं तरी बाकीचे तज्ज्ञ ते स्क्रिप्ट व्हायबल करू शकतात. पण जो कंटेंटचा भाग आहे की जो त्याला पूर्ण माहिती आहे आणि त्याला एक आर्टिस्टिक फील देणारं टेलिव्हिजन स्क्रिप्टचं तंत्र जर त्यांनी त्यात हे केलं आणि तसंही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं त्याचा पाठिंबा आम्हाला मिळालेला. त्यामुळे शिक्षकांकडनं आम्ही अशी चांगली स्क्रिप्ट या कंटेंट डेव्हलपमेंटसाठी एज्युसाईटसाठी सुद्धा करून घेऊ शकू असा मला विश्वास आहे. जी तरुण पिढी आहे ज्यांना वाटतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये यावं, ब्रॉडकास्टिंग जर्नलिझममध्ये यावं, तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या त्यांना संधी आहेत आणि कशा स्वरूपाचं टेम्परामेंट असणाऱ्या युवकांनी इकडे आलं पाहिजे याबद्दल काय सांगता? आता असं झालं जर्नलिझम आणि कम्युनिकेशन याच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण आता टेलिव्हिजन सारखा मीडिया आणि तुम्ही म्हणालात तसे 60-70-80 चॅनल्स घेऊन ते आलेले आहेत. त्यामुळे त्यासाठी जो कंटेंट आहे तो कंटेंट चांगल्या पद्धतीनं त्यांनी विकसित करण्यासाठी एक तर त्यांनी सजगपणे पाहिलं पाहिजे. खूप पद्धतीनं त्यांना माहिती वेगवेगळ्या सिरियल्स पाहिल्या पाहिजेत, वेगवेगळे चॅनलचे प्रोग्राम्स पाहिले पाहिजेत, त्याचे जेनियर्स पाहिले पाहिजेत, कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्समधनं डॉक्युमेंटरी मेकिंग सारखा प्रकार आहे तो खरं म्हणजे इतका दुर्लक्षित राहिलेला आहे की त्याच्यामध्ये खूप काही करता येण्यासारखं आहे. त्याच्यात थिअरीमध्येही करता येण्यासारखं आहे, प्रयोगही करता येण्यासारखे आहेत, न्यूज अँकरिंग आहे, पीस टू कॅमेरा आहे. या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत ते चांगल्या पद्धतीनं ते करत नाहीत तोपर्यंत ते मोठ्या चॅनल्सला येऊ शकणार नाहीत. आणि अशी संधी मला वाटतं विद्यापीठ पातळीवर जितकी जास्तीत जास्त दिली जाईल तितक्या प्रमाणात मला वाटतं या मुलांना त्याचा फायदा होईल आणि आपण खूप चांगलं ह्युमन रिसोर्सेसचा पूल मला वाटतं आपण देऊ शकू या इंडस्ट्रीला. आणि मला खात्री वाटते की हे सहज शक्य आहे. म्हणजे करायचं असं आहे, म्हणजे या फील्डमध्ये यायचं असेल तर त्या मुलांना वाचनाची आवड, लिखाणाची आवड, क्रिएटिव्ह माइंड, काहीतरी नवीन करणं, मुख्य म्हणजे तणावाशी खेळणं. सतत तणाव असतो, तो तणाव सहन करत आणि तो कुठेही न प्रदर्शित करत काम करण्याची एक हातोटी असणं, या सगळ्या गोष्टीचं भान असेल तर ती व्यक्ती मला वाटतं या फील्डमध्ये यायला अतिशय लायक असतील. आणि ते त्यांनी जर पुन्हा याच्यात अजून सायंटिफिक ज्याला म्हणता येईल तसं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं तर निश्चित त्यांना त्याचा फायदा होईल. एक मुद्दा सांगतो की हे प्रशिक्षण आपल्याला टेलिव्हिजन फील्डमध्ये येताना कुणी प्रशिक्षित नसला तरी चालतं असे लोकांचे समज आहे. कुणी डिरेक्टर म्हणून उभा राहतो, कुणी स्क्रिप्ट रायटर म्हणून होता. पण प्लंबिंगचं काम करायचं सुद्धा आपण प्रशिक्षण घेतो, वायर जोडायची म्हटलं तरी प्रशिक्षण घेतो. पण या फील्डमध्ये मात्र प्रशिक्षित नसले तर कसे चालतील? त्यामुळे आपण जर प्रशिक्षण नाही घेतलं तर तो त्याचा पुढे त्रास किंवा त्याचा तोटा आपल्यालाच होणार. आणि त्याचं भान दूरचित्रवाणी वाहिन्यांनी ठेवणं अपेक्षित आहे, तरच त्यांना काहीतरी कंटेंटफुल चांगल्या दर्जाचे कार्यक्रम देता येणं शक्य होईल. मला असं वाटतं की जिवंत राहू शकतील. आशा आहे भविष्यात असं काही ना काही होत राहील, कारण ती काळाची गरज आणि लोकांची गरज आहे. त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज आपण आमच्या आजचे पाहुणे कार्यक्रमात आलात आणि अतिशय मोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल मी दूरदर्शनकडनं आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.